प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण आयुष्यामध्ये निरोगी राहावं. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठीच बनवण्यात आलेला आहे. मानवी जीवनामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीठ हे जसं चव वाढवण्यासाठी आहे, तसेच मानवी जीवनातील आरोग्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. खाल्ल्या मिठाला जाग अशा प्रकारच्या अनाभाका शब्दा खाल्ल्या जातात. एवढं माणसाच्या संस्कृतीमध्ये देखील मिठाला महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये मिठाला लवण असं म्हटलं जातं. समुद्री मीठ, सैंधव मीठ, काळं मीठ असे मिठाचे विविध प्रकार आहेत. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी तसेच अन्नपदार्थ टिकवण्यासाठी व जेवणामध्ये चवीसाठी मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु हेच मीठ प्रमाणामध्ये घेतलं तर ते अमृत आहे. शरीरातील सोडियमचे संतुलन राखणे, स्नायू आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी देखील मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याचे शरीरातील संतुलन राखणे, अन्नाची चव वाढवणे, पचनक्रियेला मदत करणे व रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी देखील मानवी जीवनामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु वारंवार मिठाचं जास्त प्रमाणामध्ये जर सेवन होत राहिलं तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला पाहावयास मिळतात. रक्तदाब, ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनीचे विकार, हाडे ठिसूळ होणे, शरीरावरती सूज होणे अशा प्रकारच्या अनेक जीवघेणे आजार जास्त मिठाच्या सेवनामुळे निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे WHO ने घालून दिलेल्या प्रति माणूस प्रति दिवस 5 ग्रॅम मीठ खाल्लं पाहिजे. WHO ने घालून दिलेल्या या नियमाचं आपण आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे पालन केलं आणि प्रति माणूस प्रति दिवस 5 ग्रॅम एवढंच मीठ खाल्लं, 100% निरामय आरोग्य मिळणारच याची खात्री आहे मित्रांनो. आणि या कामासाठी सर्वात महत्त्वाचा घटक, सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या किचनमध्ये काम करणारे सभासद. मग ती गृहिणी असेल किंवा पुरुष असेल, या किचनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आरोग्य साक्षर झालंच पाहिजे. त्याला मिठाची, तेलाची, सर्व वस्तूची माहिती असली पाहिजे. कोणती वस्तू कोणत्या टायमाला किती प्रमाणामध्ये टाकायची हे देखील माहिती असली पाहिजे. आणि तरच माणसाचं आरोग्य व्यवस्थित जपल्या गेल्याशिवाय राहणार नाही. किचनमधील व्यक्ती ही हमेशा मीठ अंदाजेनुसारच टाकत असते. त्याच्यामुळे कमी जास्त नक्कीच होऊ शकते. परंतु मी म्हणतो गणित अगदी साधं सोपं आहे. मेजरमेंट देखील साधं सोपं आहे. प्रति व्यक्ती 5 ग्रॅम एवढंच मीठ खायचे दिवसामधून. मग आपण जर अर्धा किलोचा पुडा आणला तर अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम, म्हणजेच अर्धा किलोचा पुडा एका व्यक्तीला 100 दिवस गेला पाहिजे, 2 व्यक्तीला 50 दिवस गेला पाहिजे, तर 4 व्यक्तीला 25 दिवस गेला पाहिजे. बस एवढंच मेजरमेंट, एवढंच ध्यानात ठेवायचं आणि तेवढ्या दिवसामध्ये हा पुडा संपवायचा. गणित साधं सोपं सरळ आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशा प्रकारचे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो. स्वस्त राहा, मस्त राहा.